guys, Welcome back to House of Cliffali and we are back. from our new kitchen. Day 2. आणि आज आम्ही फिक्स करणार आहे लाइटिंग होपफुली अँड चिमनी. तर आधी चिमनीच करू. फर्स्ट चिमनी, देन वी डू लाइटिंग. सो आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे, चहा कॉफी पिऊ अँड देन वी विल गेट बॅक टू वर्क. सो गाईज, आणि जेवढं आम्हाला वाटतंय आय होप तेवढं इझी असेल, राईट? आय होप थोडं इझी असेल. वी डोंट हॅव एनी अदर थिंग्स बट लेट्स सी. म्हणजे आजचा आमचा संडे जाणार आहे पूर्ण कामामध्ये. बट गाईज कमेंट करून सांगा की आता लाईट मध्ये आमचं किचन कसं वाटतं. हे बघा, व्हाईट. सो लेट्स गो गाईज, वी आर लेट. चला काम करूया. गाईज आता जस्ट ब्रेकफास्ट झालं अँड ब्लेस यू. आम्हाला तर चिमणी बसवायची आहे, बट चिमणी बसवण्यासाठी टोन इथं वुडन ब्लॉक्स आहेत, ते काढायचे आहे. म्हणजे ते पण आम्हाला आता रिअलाइज झालं की इथे वुडन ब्लॉक आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे 2 वुडन ब्लॉक काढल्याशिवाय आमची चिमणी बसणार नाही. नाही. So we are planning to remove this block, but how to remove that thing from there? एक तर आपल्याकडे ना पूर्ण ते इक्विपमेंट्स पण नाहीये ना, ते कार्पेंटरकडे असतं देसी जुगाड. ते जाऊ शकतं. जरा नुकीला पाहिजे होतं यार ते. कारण गाईज याला ना पहिले आम्हाला वाटलं की स्क्रूज असेल, पण स्क्रूज पण नाहीये. स्क्रू असते तर लगेच निघालं असतं, पण स्क्रू नसल्यामुळे ना खूप अवघड जात आहे. त्या साईडचं पण डॅमेज होतंय. मग त्याला काढणार कसं? गाईज थांबा, तुम्हाला थोड्या वेळानं ना फिगर आउट करून भेटतो. थोडं जरा आम्हाला फिगर आउट करू द्या की याला आता काढायचं कसं. Guys, plan is थोडासा not getting successful. बिलकुल निघत नाहीये ते बोर्ड. म्हणजे ते चिटकवलेले वाटतं ग्लूने, कारण की आम्ही सगळीकडे बघतोय की त्याचं हे कुठे आहे, काय म्हणतात, स्क्रूज कुठे आहे, पण नाहीये त्याला स्क्रूज. आणि ते निघूच नाही लागले. आम्ही किती वेळेचा प्रयत्न करतोय ना. आता आम्हाला आमचं बनवलेलं किचन पण डॅमेज नाही करायचंय नवं. आणि संडेला कोणी येणार पण नाही, कारण की संडेला असते सगळ्यांना सुट्टी. म्हणून आता आम्ही फिगर आउट करतो की कसं काढायचंय. आम्ही चाकू टाकून बघितला, हा चाकू टाकून बघितला, असं मारलं, पण स्टील इट डझंट वर्क. बट लेट्स सी. सांगतो तुम्हाला आता पुढे काय करायचं. तू काय बघतोय? हे बघा, एवढं थोडंसं लूज झालंय ते, पण तरी पण एकदम स्टबान येते की हलूच नाही लागलं. आपण बघूया क्लिफर्ड काय करतोय. गाईज, वी आर लुकिंग फॉर ऑप्शन. धामामध्ये काय भेटतं का रेंटलला? कुठेतरी काहीतरी मिळतं का आम्हाला त्याला टाईट म्हणजे काढण्यासाठी. आणि आम्ही 2 जण थकून बसलेलो आहोत. आणि गाईज, मी जर तुम्हाला दाखवलं ना, मी एक गडबड पण केली आहे. ॲज एक्सपेक्टेड. येस, मी छोटासा चाकू त्याच्यात अडकला आहे आणि त्याचा दांडा पण तुटलेला आहे. मिळतंय काही. आता रेंटने बघतो काय काय मिळतं. म्हणजे काहीतरी इक्विपमेंट घेऊन येतो, त्याच्याशिवाय तर काम होणार नाही. आणि आम्ही जास्त दिवस विदाऊट एक्झॉस्ट वापरू नाही शकत, कारण की घरामध्ये जास्त धूर होईल आणि ते वरचे पण जे आता ओपन आहे ते डॅमेज होण्याची शक्यता आहे. कट करायचं का त्याला? म्हणजे कट कसं? व्हर्टिकल कट? हा, ते कट कटर आणू शकतो. गाय, सो आम्ही परत गाडीत बसलोय. आम्ही चाललो घामाला, कारण मी डिसाइडेड दॅट आम्ही जे वूड काढत होतो ते इव्हेंच्युअली लागणार आहे आम्हाला. हा, काय झालं म्हणजे आम्ही थोडेसे आता ना, म्हणजे तुम्हाला म्हटलं ना मी डोकं लावत होतो, मॅन्युअल वाचले, तर ऍज पर मेजरमेंट आम्हाला पूर्ण नको येते, पण थोडं कट करायचंय ना. ते त्याच्यासाठी आता आम्हाला कसं कट करायचं ते बघायचं. आणि जसं आम्ही मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं की हा ब्लॅकवाला बसला नाही, तर हा पण आता मी घेऊन येणार रिटर्न, कारण हा होता 120 युरोचा आणि आम्ही पैसे घेऊन येणार वापस. आणि आपण रेंटने आणतोय ना. हो, आता रेंट नाही घेणार. आता आम्ही कटर रेंट नाही घेणार आहे. आय थिंक 20-30 युरो फॉर 4-6 आवर्स काहीतरी असेल. अरे बट आपल्याला एक गोष्ट चेक करावं लागेल ना, घामा पण मग बंद कधी होतं. मग त्यांना ते विचारू ना सगळे टर्म्स अँड कंडिशन्स. हा, नाही तर आम्ही घेऊन जाऊ, 4 तास कन्सिडर करू, आणि 4 तासात जर घामाच बंद होत असेल तर मग
फिर क्या. सो आता आपण गामामध्ये जाऊ. आणि गाईस तुम्हाला कळतंय का, आमचा संडे असाच जातोय. म्हणजे सॅटर्डे संडे 2 वाजले ग. म्हणजे नुसती धावपळ करत लेट चालू केलं असं ते पण चालतं. हा, आम्ही थोडं लेट चालू केलं कारण काल तो माणूस पण लेट गेला. तुम्ही बघितलं असेल, आम्ही रात्री अराउंड 12 वाजता, अराउंड 11:30-12 वाजता डिनर केला. आणि मग आज झोपलो थोडं. आणि आता ठीक आहे, आता 2 वाजले. सो वी हॅव अ टाइम अंटिल 5 or 6, कारण त्यानंतर आम्ही परत कटरचा आपण आवाज नाही करू शकत, नेबरला डिस्टर्ब होईल म्हणून. सो पटकन आता कामामध्ये जाऊन पण गाईज मला असं वाटतं ना, ते कट केलं ना आपलं 99 प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. हा ना. मग आम्ही तुम्हाला खरं सांगू, आम्ही युट्यूब व्हिडिओ पण बघितले खूप सारे. ओके, युट्यूब व्हिडिओ म्हणून कळलं नाही एवढं नीट. हा, म्हणजे प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाचा तो सिनारिओ वेगळा असतो ना गाईज. एव्हरीवन हॅज देअर ओन सिनारिओ. आता आम्ही व्हिडिओ बघितला ज्यात तो पूर्ण नवीन कॅबिनेट बनवत होता, तर त्याने ते प्रॉपर त्याला गेलं. आणि त्याने पूर्ण नवं किचन केलेलं होतं. आमचे एक्झिस्टिंग काहीतरी होल्स आहे ऑलरेडी, तर आम्ही ते चेंज करून काहीतरी परत म्हणजे नवे होल नाही पाडू शकत ना. म्हणजे लाईक तो एक्झॉस्टचा जसा फिक्स आहे अँड ऑल. पण ठीक आहे, आपण आता कामात जाऊन भेटू. लेट्स गो. आलो आम्ही. आणि आम्ही आता घेतो आहे हे वालं सामान. आता रेंटच्या प्राइजेस विचारतोय. आणि हे रिटर्न केलं आम्ही, तर याचे लगेच त्यांनी कॅशबॅक दिलं. म्हणजे कार्ड लावायचं मशीन. 4-5 ला बंद होतं. तर गाईज, आम्ही हे आता रेंटने घेतलं टू कट दॅट वूड. आणि त्यांनी ॲज अ प्रूफ म्हणून क्लिफर्डचं डॉक्युमेंट घेतलं. म्हणजे वापस येताना जेव्हा आम्ही याला रिटर्न द्यायला येऊ तेव्हा त्यांच्याकडे सगळं आमचे प्रूफ असतील ना. सो €40 आम्ही दिले आहे ॲज अ ॲडव्हान्स. आणि वापस आले होते €40 वापस मिळतील. म्हणजे ते त्यातले पेमेंट कट करतील आणि बाकीचं वापस येतील. तर आता हे जाऊया घरी घेऊन. याच्यासाठी आता कट करायला ते ब्लेड ते विकत घ्यायचं, ते नाही मिळत रेंटेड याच्यात. सो आता ब्लेड घेतो आणि चला घरी. मी फायनली हा पुढचा प्लेट पण काढलाय. सो वी नीड टू कॅल्क्युलेट द डिस्टन्स बिटवीन दीज टू. हे बघा गाईज, आता तुम्हाला मी टेंटेटिव्ह सांगते. हे 2 वूड आहे आणि आपल्याला फिक्स करायचंय हे वालं तिथे, राईट. कारण की ते वूड सपोज करंटली असं येत आहे इथे कुठेतरी, असं आणि असं. तर आपल्याला तो वूड आता प्रॉपरली कट करायचा आहे दोन्ही साईड. सेंटीमीटर पडतोय. आणि हा किती आहे? हा 50 आहे. सो 3.5 कट करायला लागेल. मग थोडस 3.5 पेक्षा थोडं कमीच कट करू. नाही, पेन्सिल आहे का आपल्याकडे? हा मी आणते वरतून. पेन्सिल नाही, पेन आहे. मी पेन आणते. म्हणजे हे एवढं कट करायला लागेल. हे बघे, थांब मी आले. गाईज, मी आलेच वरतून पेन्सिल घेऊन. आणि तुम्हाला पुढची प्रोसिजर परत दाखवतो. आणि खालून पण मार्क करतो की वरतून, कारण की जर त्याचं जास्त व्हायब्रेशन असलं तर ते वाकडं नाही होणार का बाबू. ओके, हे बघा गाईज, एवढं कट करणार. आणि थँक गॉड आम्ही हे काढलं नाही. ओके, रेफरन्स. अरे शुद्धू, खालून मारायला पाहिजे. अरे नाही, तुला दिसेल कसं? आपल्याला खालून दिसेल ना. ओके. and I was planning to maybe मशीन आहे का? ओके, मशीन आणते मी. ओके, अजून एक गोष्ट झालीये. आम्ही जे हे आणलं ना कट करण्यासाठी, बीट सॉ असतं ना, म्हणजे ते जे लावता मशीन मध्ये, तर ते वुडनच्या हाईट पेक्षा थोडं कमी आहे. वुडनची हाईट आहे एवढी आणि आमचा सॉ आहे एवढा. पण आता ठीक आहे, आम्ही कट करू आणि मग नंतर परत बघतो की पुढे काय केलं जाईल. म्हणजे कसं त्याला पूर्णच काढलं जाईल. केलं, निघालं.
ओके गाईज, आणि तुम्हाला सांगू का, आम्ही देवाचं नाव घेऊन हे काम चालू केलेलं आहे की गिव्ह अस स्ट्रेंथ. बरोबर आहे का? वाटतं तर आहे. ओके. हम्म हम्म वाईट छोटं पडतंय. नाही नाही. आणि वाव, क्लीन निघाला रे. हे बघा, सक्सेसफुली एक साइड निघाली आहे. बेबी कमी घेतलं तर चालतं, जास्त नको घेऊ, थोडं नंतर बघितलं जाईल. म्हणजे प्रॉपर मेजरमेंटनच घे. ओके. बंद. गाईस, क्लिफर्डचा ना हात दुखला, ते वरती उचलून, जड आहे ना ते फार. पहिले बाहेर काढ. आणि धूळ झाली घरामध्ये बघा. विंडो बंद. हा. आणि थोडस राहू दे शोनू, आपण साफ करू. कट केलं, पण अजून थोडस कट करायचं आहे. लाईक मे बी अ लिटल बिट मोर ओव्हर हियर. हा, नाही घुसत आहे ते. म्हणजे आम्ही मेजरमेंट घेतली, पण थोडस तरी पण हे बघा, एक नाही घुसत आहे तिथे आतमध्ये. शोल्डर दुखले. नाही, हेवी येते डोल ना जरासं, आणि फुल हात व्हायब्रेट होऊन जातो ना. थांब मग थोडा ब्रेक घेऊ. आणि आता घेऊ लागलोय परत मेजरमेंट. आता प्रॉपर घे एकदम. mm परत कट करतोय. हळू. हात दुखला असेल ना. काय झालं? ओ थांब, सगळे काढू का? हा, पुढे येत आहे. नाही, ते पण व्हायब्रेट झालं. येणार नाही ना ते. बघ, ते वरती आले. खाली येऊन पडणार नाही ना. इकडचं बघू दे. नाही, इकडचं काही नाही झालं व्हायब्रेट. गो. डन. मला वाटलं ते कप आहे ती. धूळ झाली रे. दार बंद करतो, नाही तर समोरच्या घरात पण जाईल. असं ना, कार्पेंटर वाला घर फिलिंग येऊ लागली आपलं. ऑफकोर्स. बंद का पडली? कारण मी बंद केलं. फायनली दुसरी साइड. लूज झालं बाबी ते. ब्रेक.
कारपेंटर बनू शकतो आता. थोडं बारीक कटिंग काम तुम्ही करा. काही जर क्लिपटची कधी म्हणजे काही झालं, जर कोरोना परत आला, काही जॉब गिफ्ट गेली, तर क्लिपट कारपेंटर बनल. सब काम आते. आणि असं आहे की आलं पण पाहिजे सगळं. चलो, गरम झालं. आता प्रॉपर परत स्ट्रेट लाव. थांब, पहिले वायर काढ. आणि आता परत बसवून बघतो की हे बसतं आहे का. चलो, परमेश्वरा. जराशी फायलिंग पाहिजे. घुसव. अरे वरच्या साईडनं पण टाईट करावं लागेल. एकदा घुसव आतमध्ये. अजून कट करावं लागेल. ते आहे ना. काहीच थांबा, थोड्या वेळानं परत बघतो. आता आहे आमचा 3rd अटेम्प्ट. आणि देवाच्या कृपेने वाव, बसले. लूज झालं, बरोबर बसले ना. थांब बाबू, बसवू नको 2 मिनिटं. मला तिथे जाळं दिसतंय, मी ते काढते. मी आले. आता नेक्स्ट टास्क आहे, हे वायर न्यायचं आहे वरतीपर्यंत. आणि त्याच्यासाठी या वाल्या वुड्स मध्ये पाडायचे आहे 2 होल. कारण की थांबा, तुम्हाला पुढून दाखवते. हे बघा, कनेक्शन आहे इथे वरती. आणि आमच्या या वुडला काहीच नाहीये. आम्ही या गॅप मधून नाही नेऊ शकत, कारण हे गरम होतं ना, तर आपण वायर नाही नेऊ शकत. तर आता या वुडला आणि या वुडला आम्ही पाडणार आहोत होल. आणि वरती नेऊ हे वालं कनेक्शन. तिथून कट करूया का, इथं इझी होईल. कुठूनही चालतं, कारण की मला असं वाटतंय की वायर तर लंबा आहेच. तर गाईज, आता आम्ही आलेलो आहे बाहेर टू कट. एक पोर्शन कट करायचा आहे, तो पोर्शन कट करू. अरे एक काम कर, हा? उलटा कट करू. मग तुला मार्किंग साठी हे आणू. पेन. आणि हे बघा, हे होतं आमचं जुनं एक्झॉस्ट, ज्याच्यामध्ये या एअर फिल्टरमध्ये बघा किती खराब झालं होतं, म्हणून ते एवढं प्रॉपरली वर्क नव्हतं करत. चलो. आता आडवं घालायचं कसं. भाई टॅलेंट तर है बेबी तुझ्यात खरं. चल, डन. सफिशियंट आहे. बाबू लागलं. आम्ही स्ट्रगल करत होतो हे कट करायला. And then we realized when we close the door, we can still take the tape from here. So हा, म्हणजे आम्हाला नंतर कळलं इथून घेऊ शकतो की एवढी जागा तर आहे, म्हणजे ही बंद केल्यावर पण की तर हे का कट करतोय आपण. आणि ते पण एवढं कट केल्यावर रिअलाइज झालं. पण माणूस शिकतोय, चुकीतून शिकतो. सो आता आपण लावूया, चला. मेन काय याला आम्ही विचार केलाय की काहीतरी व्हाईट पुट्टी वगैरे आणून कव्हर करू, म्हणजे ते असं दिसलं नाही पाहिजे. सो आधी तो हे गाईस, आणि ऍक्च्युली मध्ये बसलाय आता. तुम्हाला दिसतंय का केलं आम्ही. पकडू का मी केव्हाची हे होल्ड करून उभी होती, म्हणून ब्लॉग नाही शूट करता आला, कारण की आतमध्ये हे असे स्क्रू मारतोय आम्ही आता 4. चल, बसलं.
चालू करून बघू आता. हो, फर्स्ट अटेम्प्ट गुड. काहीच लीक नाही. मी बाहेरून जाऊन बघू आवाज येतोय का. गाईज आता आम्ही मेक शुअर करतो आहे की थोडं पण म्हणजे लीक नाही झालं पाहिजे, म्हणून सिल्वर फॉईल लावून त्याला प्रॉपरली पॅक करतोय. आणि हे बघा, विथ लाईट पण एकदम भारी वाटते. आता प्रॉपर प्रकाश पण पडतोय ना. हा, फायनली. चल साफसफाई नंतर करू. किती टाईट बसलं माहिती का. हा ना. हे बघा गाईस, हे बाहेर असं केलंय, पण आम्ही कुटाने केले. आता ते झाकू आम्ही, कारण ते दिसलं नाही पाहिजे. आणि तुम्हाला कळतंय का, मी इथे सुद्धा होल पाडण्याचा विचार केला होता. टेप आहे का आपल्याकडे. हो गाईस, सो फायनली वरचं सेटअप झालेलं आहे. आणि आता आपण करणार आहोत इनॉग्रेशन. हो, त्याचं लेबल हे काढणं मेन. ये स्मॉल हॅपीनेस, अडल्टिंग हॅपीनेस. काढ आता पूर्ण. त्या दिवशी आम्हाला डाऊट होता ना याचा की कोणता कलर आलाय. बघा आता, इट्स सिल्वर. आणि लेट्स गो. आणि फायनली असं दिसतं आहे. तू काय बघतोय. हे बघा, ही वरती घेतलं असतं का तुला वाटतं या साईड ना. नाही ना. नाही, नव्हतं बसत. प्रॉपर आहे बेबी. ते ना तुला असं एकदम इन्क्लाइंड पण असं वाटेल, एकदम मायनर. म्हणजे ते तुझ्या डोक्यात आहे ना, तर तू तसं बघितलं तसं वाटेल, पण नाहीये, सरळ आहे. न्यू चिमणी. केबलला नंतर आपण प्रॉपर. हा, चला काहीच. आम्ही ना कितीचा टाइम डिसाइड केला होता. 4 पर्यंत. आता वाजलेले आहे प्रॉपर 3:55. लेट्स गो. लेट्स गो. कारण स्क्रू ड्रायव्हर दिले, स्क्रूज दिले, आपण यूज केले. कारण घामा बंद होता संडेचं 5 वाजता. त्याच्या आधी आम्हाला ते द्यायचंय, नाही तर उद्या द्यावं लागेल. आणि ऑफकोर्स एक्स्ट्रा पैसे पण भरावे लागतील. काय बघतोय. आणि गाईज, ओके, एक फनी थिंग. एक फनी थिंग. ही पट्टी कुठे लावायची आम्हाला माहितीच नव्हती, तर आम्ही लावलीच नाहीये. अँड गाईज, वी आर बॅक इन घामा. हे बघा, आम्ही तुम्हाला बोललो होतो ना की आम्हाला 5 पर्यंत रिटर्न करायचंय. आता 4:14 आम्ही 4:15 घर का भेदी बघा पहिले. आता आतमध्ये जातो. ओके, कारण की आम्हाला भूक सुद्धा लागलेली आहे. कशासाठी. तुझं वॉलेट घेतलं होतं आपण. आणि गाईज, आज जरा आमचे अवतार इग्नोरच करा, कारण मी सकाळपासून बिझी आहे. बट आता रिटर्न करूया. हे घे तुझं वॉलेट. गाईज, तर आम्ही आता डन, फायनली डन. आता आम्ही चाललो काहीतरी खायला, कारण आम्ही फक्त ब्रेकफास्ट करून वी वर बिझी इन दिस ऑल स्टफ. अँड गाईज, तुम्हाला खरं सांगू ना, गामा इज व्हेरी नाईस. तुम्ही खूप काय काय रेंटवर घेऊ शकता. लाईक फॉर एक्झाम्पल, आम्हाला फ्लोर क्लिनर घ्यायचं आहे, कार्पेट क्लिनर घ्यायचं आहे, सोफा क्लिनर घ्यायचं आहे. यू कॅन जस्ट स्पेंड इट फॉर 4 hours. 3 to 4 hours. म्हणजे तुम्हाला ना इन्व्हेस्ट करायची गरज नाहीये. जर तुम्हाला टेम्पररी लागलं असेल तर, लागत असेल तर. हा, लाईक फॉर आता आपल्याला कटर आहे. कटर कधी वापरणार आहे का तिने. आणलं 20 वॉटेवर पैसे घेतले, जस्ट 15 euros इट वेंट. 15 euro घेतले फक्त. घेतलं पूर्ण म्हणजे टोटल खर्च 20 euro लागला आम्हाला, कारण आम्ही ते बेट्स पण ड्रिल सॉ असतो ना, तो स्वतः घ्यायला लागतं. अँड डन. आणि फॉर एक्झाम्पल, आपण जर कोणाला बोलवलं असतं तर तो आज पहिली गोष्ट आलाच नसता. हा, आला नसता. आणि वरून हार्डली रेट इज लाईक 40-50 euros. अँड सो गाईज, समटाइम्स DIY ऑल्सो इज फाईन. आणि तुम्हाला माहितीये का, हा, वन मोर थिंग, मला क्लिफर्डवर खूप भरोसा आहे. सबवे. मला क्लिफर्डवर खूप भरोसा आहे. मी म्हणत होते, कारण की ना क्लिफर्डमध्ये खूप पोटेन्शियल आहे. मी जर क्लिफर्डला कधी काही म्हटलं ना की असे आपण हे काहीतरी करून बघू, जमेल का, क्लिफर्ड इज ऑलवेज
आपण ट्राय करू. नाही जमलं तर आपण बोलवू कोणाला, पण ऍटलीस्ट वी विल ट्राय. हा, आय वॉज लाईक लेट्स ट्राय इट, लाईक इट्स नॉट अ बिग रॉकेट सायन्स. आणि गाईज एक्साइटेड राहा. अजून तुम्ही आमचं बॅकयार्ड बघितलं ना आज व्हिडिओमध्ये, कसं अबॅन्डन दिसतंय. सबवेला आपण हे नाही करू शकत, गाडी नाही लावू शकत. हॅव टू गो कीप युअर कार अँड देन गो ड्राइव्ह टू नियर. ओके, देन लेट्स गो टू मॅकडॉनल्ड, देन हॅव टू हॅव कॉफी या विल हॅव कॉफी अँड देन लेट्स सी. तर गाईज चला लेट्स गो. आणि मी म्हणत होती स्टे एक्साइटेड. आमचं बाहेरचं पण अजून बनवायचं बाकी, आणि ते सुद्धा आम्ही करणार आहे. सो एक्साइटेड राहा गाईज. तर मी आहे नव्या कपड्यांवर आणि क्लिफर्ड आहे परत त्याच्या ऑब्सेस टी शर्टवर. आणि गाईज क्लिफर्ड एकच नाही घालत ना, तुम्हाला वाटत असेल 3-4 आहे त्याच्याकडे. ब्लॅक कलर ब्लॅक आहे. आय प्रिफर, आय डोंट नो, आय लाईक ब्लॅक. तुम्हाला आमचा आजचा व्लॉग आवडला असेल, इकडे पर्यंत बघितलेला असेल तर गाईस थँक्यू. तुम्ही आम्हाला एवढं सपोर्ट केलं. आज आमची ऍडव्हेंचर बघितली तुम्ही, जे आम्ही केलं. पण आणि जर तुम्हाला असे अजून ऍडव्हेंचर बघायचं असेल तर सबस्क्राईब करा गाईस. लाईक करा. हा करा, पहिले करा. कारण की आम्ही लिटरली म्हणजे तुम्ही जर आमच्या आजच्या ब्लॉग मधून काही शिकले पण असाल की म्हणजे काही जमत नसले की शिका, करा. म्हणजे आम्ही पण आज पहिल्यांदा केलं तर आम्ही पण काहीतरी न्यू शिकलो. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. जर तुम्ही इथंपर्यंत बघितलं असेल, कारण आता आम्ही बाहेर चाललो, वी आर गोइंग टू मीट आवर फ्रेंड्स. आज आहे, आय डोंट थिंक सो आमच्याकडे तिकडं एवढं शूट करायला वेळ भेटेल. अरे एक सेकंड थांबला. आज आहे फिफा फायनल आणि आम्ही बघायला चाललोय फिफा फायनल ऍट आवर फ्रेंड्स प्लेस. येस. सो तुम्ही कोणाला सपोर्ट करता ते कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत जिंकलेला असेल वर्ल्ड कप कोणीतरी, बट ठीक आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर सपोर्टिंग अस अँड स्टे एक्साइटेड फॉर न्यू व्लॉग्स, कारण अजून खूप रिनोव्हेशनचे व्लॉग्स येणार आहेत. So stay happy, stay safe and thank you for watching. Bye bye.